आणि सेवा समर्पणाची भूमिका अखंड का टिकत नाही त्याचं कारण आहे, आपल्या देह नावाच्या गावात काही आपले शत्रू वास्तव्य करतायत आणि त्या गावातल्या शत्रूंनी आपलं हे घर करप्टेड केलंय, पापी केलंय, भ्रष्ट केलंय, स्वैराचारी केलंय, सैराट केलंय. कोण कोण आहे? एक मनाजी नावाचा पाटील आहे, काम नावाचा कोतवाल आहे, क्रोधाजी नावाचा PSI आहे आणि त्याला 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 बर का ममता नावाची कन्या झाली, त्या मुलीला अहंकार नावाचा मुलगा झाला, त्या अहंकार नावाच्या मुलाला पुन्हा कल्पना नावाची मुलगी झाली आणि कल्पना नावाच्या मुलीला पुन्हा अविद्या नावाची मुलगी झाली. कल्पना अविद्या येणे झाला जीव एकनाथ महाराज. त्यामुळं गाव स्वच्छ होईल परंतु देह नावाचं गाव अस्वच्छ झालं, कारण मनाजीनं प्रॉब्लेम केला. कुणी केला? कुणी केला प्रॉब्लेम? हा मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर नाही खिची कमान, तो कहा छोटेगा तीर, कबीरजीने लिहिलेलं आहे. गेली भावना तर जाऊ दे पण निदान कंट्रोल कर. टाळ घेतल्यावर मला पोवाडा म्हणावा वाटतो, वाटणं ठीक आहे पण म्हणायचा नाही. मला गाणं म्हणावं वाटतंय की अमुक अमुक हा चाल गायलेला राग या बंदिश या ख्याल या नाट्यगीताचा भाव आहे हे आपल्याला कळलंय, पण कंट्रोल करायचं, दाबायचं, आकार तोच द्यायचा पण शब्द ते म्हणायचे नाहीत, कारण हे कीर्तनापुरता प्रतिबंध आहे, बैठकीच्या भजनाचा नाही. शास्त्रीय, निमशास्त्रीय, सुगम यांना प्रतिबंध नाहीये, तो प्रतिबंध तुम्हा सगळ्यांना आहे. काही गोष्टी आपल्याला वाटाव्यात मला असावी म्हणून, परंतु ती भावना असू नये, ती अंमलात आपल्या कर्तव्यानं आणू नये, कारण मन तयार करतं आणि त्याप्रमाणे आपण वागायला लागतो. मला असं वाटतं की ज्या बाजूने सडक गेली आहे त्या बाजूने माझा हा आश्रम असता आणि तो सडकेत गेला असता तर मधुबांच्या सारखे 2.25 कोटी रुपये मला आले असते. हे कळण्यासाठी बोलतो बरं, काय विनाकारण कोणाला टोचवत नाही मी. आणि मग मी श्रीमंत झाला असतो, पुन्हा 11-15 साठी मला गावोगावी बोंबलत फिरायची पाळी आली नसती असं माझ्या मनाला वाटलं. त्या माऊलीनी थार गाडी आणली, मला असं वाटलं की ती गाडी मला मिळावी वाटलं. मग मी काय करायचं, शांताराम बुवांच्या दत्त मंदिरापासून महादेव मंदिरापर्यंत सनरूफ उघडायचं आणि गाडीत हात करून यायचं वाटलं मला. पण ती माझीच व्हावी ही भावना चांगली नाही. आणि ही भावना निर्माण कोण करतं? मन. मन. या मनाला कंट्रोल करणारं दैवत कोणतं आहे? गणपती आहे, शंकर आहेत, देवी आहे, सूर्य आहे? नाही, मनाला कंट्रोल करणारी देवता आहे चंद्रमा. कोण आहे? चंद्रमा. म्हणून चंद्रमा मनसो जातः चक्षो सूर्यो अजायता. तेजाची देवता सूर्य आणि मनाची देवता चंद्र. ग्रंथाचा पुरावा पंचीकरण. विठ्ठल विठ्ठल म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याचं नामकरण आहे कृष्णचंद्र, रामचंद्र आणि भालचंद्र. वेळ मला कमी आहे, केवळ कृष्णचंद्र, रामचंद्र आणि भालचंद्र या 3 स्टेपवरच माझ्यासारखा पागल मनुष्य कंटिन्यू 3 दिवस 2-2 तास तुमच्या समोर बडबड करू शकतो. पण मी बडबड का करत नाही? 7 दिवस मुलांची छोट्या इथे बडबड असल्यामुळं मी नवीन का करावी? मी खोलीत कधी सांगत नाही, असं ओपनच सगळ्यांना सांगतो, म्हणजे त्यांच्या आईवडिलांना बरं वाटतं. मलाही नात आहे, पण मंडपात मी 7 दिवस आणली नाही. माईला सांगितलं बाळ कीर्तन झाल्यावर माझ्या कडेवर आणा, पण कीर्तन मंडपात आणायचं नाही, कारण कीर्तनी विक्षेप ते मरण पै जाण. विठ्ठल विठ्ठल श्रोते हो, कृष्णाते चैतन्य यशोदेला आतापर्यंत आपला मुलगा फक्त मुलगाच वाटला, परंतु ते चैतन्य ब्रह्म आहे काय याबद्दल तिला जाणीव नव्हती. प्रकरण असं घडलं. माती खाल्लेल्या कृष्णाला यशोदेनं हातात छडी घेतली, काठी घेतली,
मारावया तिने उगारिली काठी. काठी उगारल्याबरोबर कन्हैयानी आ केलं. आ आ आ केल्याबरोबर त्याला आ करायला लावणारी मैया यशोदा, आ करणारा कन्हैया. पण आ केल्यानंतर केवळ 32 दात आणि जिव्हा आणि पडजीभ दिसली नाही, केवळ मुखाचा गंध आला नाही, केवळ लाळ नव्हती, तर श्रद्धेय गुरुजी ब्रह्मांडाच्या नायकानं आ केल्याबरोबर अनंत ब्रह्मांडे उदरी हरि हा बालक नंदा घरी, हरि हा बालक नंदा घरी, हरि हा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांडे उदरी हरि हा बालक नंदा घरी, हरि हा बालक नंदा घरी, हरि हा बालक नंदा. अनंत ब्रह्मांडे उदरी हरि हा बालक नंदा घरी, हरि हा बालक नंदा घरी, हरि हा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांडे उदरी हरि हा बालक नंदा घरी, हरि हा बालक नंदा घरी, हरि हा बालक नंदा घरी. संतांच्या वाणीचा प्रभाव आणि भावप्राकट्य एवढे. हरी हा बालक नंदा घरी. बालक हा हरी आहे. हरी म्हणजे ब्रह्म आहे आणि ब्रह्माचंच नाव आहे वेदांतात सनातन. ब्रह्माचंच नाव आहे चैतन्य. चैतन्यात 2 भाग आहेत, एक कूटस्थ चैतन्य आणि दुसरं ब्रह्म चैतन्य. आता नीट ऐका, अभंग दिलाय, गवळण दिली ना, ते पॉईंट टू पॉईंट चालावं लागेल. मग चैतन्य शब्दाचा अर्थ ब्रह्मानी कूटस्थ, तर ब्रह्मचैतन्य म्हणजे व्यापक चैतन्य, सर्वत्र असलेलं. हरी व्यापक सर्वत्र समाना, याला म्हणायचं ब्रह्मचैतन्य. अजून विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, सर्वा घटी राम देहादिही एक, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. हे जे ज्ञानोबरायांचं वर्णन आहे, तसं हे चैतन्य स्वरूप परब्रह्म तत्व सनातन कृष्णचंद्र सर्वत्र विराजमान असल्यामुळे प्रथम चरणात कृष्णा ते चैतन्य गवळी गोपाळा, कृष्णा ते चैतन्य गोविंद गोपाळा, कृष्णा ते चैतन्य गवळी गोपाळा, कृष्णा ते चैतन्य गवळी गोपाळा, कृष्णा ते चैतन्य गवळी गोपाळ, कृष्णा ते चैतन्य गवळी गोपाळा, कृष्णा ते चैतन्य गवळी गोपाळा, कृष्णा ते चैतन्य गवळी गोपाळा. जीवेचा जिवाळा कृष्ण एक, जीवेचा जिवाळा कृष्ण एक, नगमित तया कृष्ण सांगविने, नगमित तया कृष्ण सांगविने. जीवेचा जिव्हाळा कृष्ण एक, जीवेचा जिव्हाळा कृष्ण एक, नगमित तया कृष्ण सांगविने, नगमित तया कृष्ण सांगविने. ते त्या कृष्णाला, ते परब्रह्म पाहण्यासाठी जेव्हा मी गेले तेव्हा कृष्णा ते चैतन्य. आता ऐका, कृष्ण माझ्या घरी त्याचं नाव गर्गाचार्यांनी केलं, परंतु हा कृष्ण सनातन पूर्ण ब्रह्म असूनही त्याला चैतन्य उपाधी आहे. असा चैतन्य कृष्ण परमात्मा मात्र राजवाड्यात खेळत नाही. हा कृष्ण कॅबिनेट लेवलचा असूनही त्याच्या मनाचं व्यापकत्व एवढं आहे की ग्रामीण भागात शेतकरी वर्गात गायी सांभाळणारा गुराखी वर्ग, शेतात कष्ट करणारी शेतकऱ्यांची गवळण, धार काढणारा गोपाळ
आणि सवंगड्या समवेत एकात्मतेचा संदेश देणारे गवळी या गोपाळांच्या समवेत कन्हैया खेळू लागल्यामुळे त्याचं अजून एक नामकरण आहे गवळीया. काय नामकरण आहे त्याचं? गवळीया. क्रियेनं नाव आहेत, आपलं तसं नाही. आपली नाव आहेत पण क्रिया तशी नाही. मला गुरुजींच्या स्मरणिकेमध्ये एक लेख लिहिण्याचा योग आला. मी टायटल काय करावं? रघुनाथांच्या गळा स्वरसुमनांच्या माळा. मी शांताराम व निमनांना लिहिलं, प्रमोद महाराज जगतापांना लिहिलं, अनेकांना मी प्रस्तावना गावरेबाबांच्या मालिकेच्या 3 खंडाला लिहिलं. परंतु ते साग्र प्रकरण 3 पानाचं लिहिल्यावर टायटल काय असलं पाहिजे, घोषवाक्य काय असलं पाहिजे, भावपराग काय असला पाहिजे, कमी अक्षरात त्यातला भाव दडलेला असला पाहिजे. तद्वत इथं गवळीया म्हणण्याचा हेतू आहे गोपाळांच्या समवेत राहणारा, संगतीत बसणारा, उठणारा. मी किती पण मोठा असू देत साधू समाजात, परंतु तुमच्यात बसताना सोमनाथजी बरे आहेत ना, नाश्ता केलाय ना, पोहे खाल्लेत ना, असं विचारावं. नाही कळलं तुम्हाला? कालची मासवडी कशी होती असं विचारावं. मी खाल्लेली नाही, पण खाणाराला विचारलं त्याला समाधान वाटलं. खर्च कोणाचा आहे? गावकऱ्यांचा. माझा रुपये याच्यात नाही, पण मी तिथे बसल्यावर येणाराला काय जेवण झालं ना? हो महाराज झालं. खर्च कोणाचा आहे? गावकर. तोंड कोणाचं आहे? माझं. लोक नाव कोणाचं घेतात? माझं. कारण काय? विचारतो मी. नाही कळलं तुम्हाला? आणि प्रत्येक पदार्थ उपयोगात कसा आणावा याची बुद्धी असली पाहिजे. आमच्या परभणीच्या माता भगिनी आल्या, त्या बिचाऱ्यांचं कोण नाव घेणार आहे? गवळणी भजन म्हणत त्यांनी पोळ्या लाटल्या. आम्ही पोळ्या म्हणतो, काही चपात्या म्हणतात, काही काय जे म्हणायचे ते म्हणा, केल्या त्यांनी. मग ते अद्वैत आणि विठ्ठल आणि वरद अनिकेत काकाच्या घरी 20 पोळ्या घेऊन जायचे. काल काय झालं, मासवड्यांच्या मुळं आमच्या खोलीतले इकडे तुटून पडले. नाही कळलं तुम्हाला? त्यांच्या लक्षात आलं इकडं मास नाही वडी नाही, ते इकडे तुटून पडले. मग पोळ्या शिल्लक राहिल्या. आता पोळ्या शिल्लक राहिल्या तर टाकून द्यायच्या का? नाही. उत्तमनी जर गाई बांधल्या तर त्या आम्हाला खाऊ घालता येतात पोळ्या. आता कुठे टाकायच्या? मग मुळशीतल्या कुत्र्यांना पोळ्याची सवय नाही. मी 2-3 जंगलातून येणाऱ्या कुत्र्यांना पोळ्या टाकून पाहिल्या, ते वास घेतात आणि पळून जातात. ते शिकारी आहेत, त्यांना ही चवच नाही ना. कुत्र्यांना खीर पचत नसते, कळलं तुम्हाला? आणि किड्यांना आत्तर पचत नाही, तुम्ही नालीत टाकून पहा. तसं इथल्या कुत्र्यांना पोळी पचत नाही. मग यांना काय लागतं? भात. काय लागते? ज्याचा त्याचा आहार आहे, ज्याला तो आवडणारा. मग पोळ्या वाया घालायच्या का बारकोसेट? नाही. मग मी काय केलं, हे पारनेरचे पाहुणे आले, इकडे मंडपात पोहे व्हायला वेळ आहे. त्या दोघांना काय बोलायचं? ती माऊली आणि तो स्वयंपाक करणारा एवढे कष्ट करतात बिचारे, भांडे घासतात, शिजवतात, भाजी चिरतात, लाकडं आणतात. असे स्वयंपाक करणारे आम्हाला मिळणार नाहीत आणि असा स्पीकरवालाही मिळणार नाही, लक्षात घ्या. अरे तुम्ही टाळ्या वाजवा. हे मी बोलण्याचं कारण असं आहे, दरवर्षी ते वाढून मागत नाहीत. वेडेत का काय तुम्ही? एवढी त्यांची कंटिन्यू सेवा आहे. मग सोमनाथ मी त्या पोळ्या टाकू दिला नाही. मग घरच्यांना मी म्हणालो माणिक पैंजण करा. काय म्हणालो? आता पुण्यात राहिलो मी सुद्धा, नारायणपेठेत. माणिक पैंजण करा. आपले बाबा शिंदे राहायचे. माणिक पैंजण करा. आता हे पारनेरचे लोक आहेत, त्यांना बिचाऱ्यांना माणिक पैंजण काय माहिती? तुम्हाला तरी काय माहिती सांगा बरं? पाहायला कधी माणिक पैंजण पदार्थ? नाही. शिळ्या पोळ्या कुस करायच्या. नाही कळलं तुम्हाला? नाही कळलं? मिक्सरमधून काढायच्या, तेल, तिखट, मीठ, मिरच्या, शेंगादाणे टाकायचे, फोडणी द्यायची, ताटात घ्यायचं, घ्या माणिक पैंजण. मी कोणाला तरी म्हणलं, अरे उत्तम बुवानी ते 2 बैल आणि गाय उन्हात का बांधले? एक माऊली मला म्हणली, तापल्याशिवाय पाणी पित नाहीत. 2 दिवस झाले. प्रॅक्टिकली कीर्तन आहे माझं, तापल्याशिवाय पाणी पित नाहीत. तसं काय करायचं? शिळ्या पदार्थाला फोडणी देऊन खाऊ घातलं की माणसाचा अग्नी तापतो. आल्या आल्या आहार दिला, त्यांना बरं वाटलं. वाया जाणाऱ्या पोळ्या मुखात गेल्या, पोटही भागलं. हा कल्पना विलास असावा.
जसं कचऱ्यापासून इंधन बनवावं हे नितीन गडकरींचं डोकं आहे, तसं परमार्थातली दोरी वाया जाऊ नये हे माझं डोकं आहे स्वतःचं. वाक्य वाया जाऊ नये, वादन वाया जाऊ नये, भारूड वाया जाऊ नये, गवळण वाया जाऊ नये, गायकांचा सूर वाया जाऊ नये, स्पीकरवाल्यांनी वाढवलेला आवाज वाया जाऊ नये, पात्रावळी वाया जाऊ नयेत, प्लास्टिक वाया जाऊ नये, काही वाया जाऊ नये. खरं तर आता पर्यावरणाच्या बाबतीत या फायबर प्लास्टिक पेल्यामुळं प्रदूषण खूप होतं आहे. अन्यत्र माझं स्थान असतं तर मी त्यांना माती होईल असे पदार्थ आणायला लावले असते. ग्लास आहेत ना, लोक एवढे बेकार आहेत, चहा पिला आणि ग्लासात पाणी पिले माऊली, उचलून ते डस्टबिनला टाकत नाहीत, खुर्ची खाली. नाही, मस्त आनंद वाटला, अरे ते ग्लास उचल. हे तुमच्या रोमारोमा जोपर्यंत मिसळत नाही तोपर्यंत सप्ते करा, दिंड्या काढा, मोठं गंध लावा, बुक्का लावा, माळा घाला, पताका घ्या, नाचा, काही फरक नाही. त्याचं कारण आहे मानाजी पाटील डिस्टर्ब होता कामा. गावाचं स्वच्छता अभियान तर पाहिजेच, पण आपलंही स्वच्छता अभियान झालं की मग नंदबाबांना आणि यशोदेला आपल्या घरातच या देह नावाच्या गावाचं स्वच्छता अभियान झाल्यामुळं कृष्ण केवळ मुलगा नाही, तो ब्रह्मांडाचा नायक हरी चैतन्य आपल्या घरात नांदत हे तिला कळलं आणि ती त्याला गवळिया म्हणायला लागली. काय म्हणायला लागली? गवालिया. हिंदीत म्हणतात ग्वालिया, आपण म्हणतो गवळिया. तो गवळिया राहायला लागला आणि क्रीडा करायला लागला. जीवीचा जिव्हाळा कृष्ण एक, एको देवो देव की पुत्र एव, एकटाच देव आपुला तो एक देव करून घ्यावा. प्रमाणाला प्रमाण झालं म्हणून जीवीचा जिव्हाळा कृष्ण एक, एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. उपासनेत अनेक देव नसावेत, एकच कोणताही मानावा. जसं महानुभाव बांधव कृष्ण परमात्म्याला मानतात, वृंदावनातले साधू राधेला मानतात, अयोध्येचे सज्जन रामचंद्राला मानतात, वारकरी बांधव भगवान विठ्ठलाला मानतात, शैव संप्रदायात नाथपंथात आणि शंकराचार्य परंपरेत शंकराचार्याला मानतात, गाणपत्य संप्रदायात गणपतीला मानतात, शाक्त संप्रदायात देवीला मानतात, सौर्य संप्रदायात सूर्याला मानतात. ज्याच्या त्याच्या उपासनेप्रमाणे त्याचा कोणताही एक देव असावा. मला एकाने प्रश्न विचारला, मग 5 देवता वेदांनी मांडल्या का? त्याचं उत्तर देतो, तुम्ही टाळ्या वाजवा. आपल्या वेद धर्मात आणि भारतीय संस्कृतीत अनेकत्वात एकतत्व आहे. अनेकत्वात एकत्व आहे. दिसायला भिन्न आहेत पण असायला एक आहेत. उदाहरणार्थ सोमनाथजी आणि गुरुजी थोरलेत, सोमनाथजी धाकटेत, परंतु दोघांनी एकामेकाला सांभाळून घेतलं. यांनी आकार दिला, त्यांनी आकार दिला. ऐकताय ना? त्यांनी अवग्रह केला, त्यांनी अवग्रह केला. त्यांनी न्यास केला, यांनी न्यास केला. त्यांनी समेवर आघात केला, यांनी आघात केला. म्हणजे आपलं वागणं घरात वेगळं असलं तरी चालेल, पण समाजात जाताना आपली एकता असावी. हा त्याचा एक शब्द आहे. लोकमत दरडांचा आहे आणि एकमत स्वर्गीय विलासराव देशमुखांचा होता. आणि एकच बाप या महाराष्ट्रात होता, त्याची फक्त हिंमत होती सामना काढायची. लक्षात धरा. बाकीच्यात कुणात एवढी हिंमत नाही यार. विठाला 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 जीवीची या जीवा, जीवीची या जीवा, जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, प्रेम भावाची या भावा, प्रेम भावाची या भावा, प्रेम भावाची या भावा. केशवा अनुनावडे अनुनावडे जीवे अनुसरलो, जीवी अनुसरलो. केशवा केशवा
हंस रसिया जीवे हंस रसिया परमार्थाचा कोणताही विषय जीवाचा जीव असावा लागतो तरच तो ओवाळून टाकण्यात मजा आहे, अन्यथा काही मजा नाही. जीवीची या जीवा प्रेम भावाची अभावा. मला दुसरं काही आवडत नाही. एवढंच नाही तर माझे जीवीची आवडी पंढरपुरानेही ना गोडी. आपल्या प्रत्येकाच्या जीवाची एक आवड असली पाहिजे, आवड असली पाहिजे. मला आमच्या वाबळे सरकारांना माहिती आहे कुंभमेळ्यात जाण्याची आवड होती. माझ्या जीवीचा तो जिव्हाळा होता. पण एक वाक्य बोलतो, नारळ फोडल्या विना आणि माणसं जोडल्या विना कळत नाही. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादर भवती. आता मला तो विषय नको नको झाला, कारण अनाधिकारी अधिकारी व्हायला लागले. आपण थांबलेलं बरं. विठ्ठल 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 करप्टेड लोक, सिनेसृष्टीचे लोक, सेलिब्रिटी लोक येऊन कुंभ आणि मंडलेश्वर प्रदूषित होत असतील तर त्याच्यात आपण न जाणं उत्तम. उत्तम. कीर्तनाच्या तारीख घेताना विचारायचं कोण कोण महात्मे आहेत. हे आहेत, वा वा मोठे आहेत. हां तुम्ही, मला जरा 2-3 वर्ष वेळ नाही, संपलं काम. माझी प्रकृती बरी नाही, मला काही नको. मग हे बोलवलेले, अरे वा हे महापुरुष आहेत. काय म्हणायचं आपण, हे भारताच्या आधारस्तंभ आहेत येणाऱ्या काळात. कारण क्रॉस कोणाकोणाला करणार, आडवं कोणाकोणाला जाणार, कोण कोण आपलं ऐकणार. लोकांना सांगण्यापेक्षा आपणच आपल्या जीवलगाला सांगावं आणि तो जीवलग ब्रह्मांडाचा नायक आपला कृष्ण असावा. म्हणून आता दुसरं काही नाही, जीवलग परमात्मा असल्यामुळे जीवीचा जिव्हाळा कृष्ण एक. न गमेची तया कृष्ण संगावी, न गमेची तया कृष्ण संगावे, न गमेची तया कृष्ण संगावे, न गमेची तया कृष्ण संगावे. चरणी मन सर्व काळ, कृष्ण चरणी मन सर्व काळ, कृष्ण चरणी मन सर्व काळ, कृष्ण चरणी मन न गमेची, गमगच्छ म्हणजे जाणे. मला आता एका कृष्णाखेरीज कुणाकडे जाण्याची इच्छा शिल्लक राहिलेली नाही, अजिबात नाही. आता दुसरं काहीच नको, एका कृष्णाखेरीज दुसरं जगातलं काही नको. आता चंदन नको, त्याचा सुगंधही नको, त्याचा वाराही नको. कारण की कृष्ण अंगाला झोमणारा शीतल वारा हा मला अति परवडणारा असून चंदनाची चोळी माझ्या अंग जाळणारी आहे. मला तिचाही संग नको. एका कृष्णाखेरीज जगातलं मला दुसरं काही नको. नगमेची तया कृष्ण संगावीण, कृष्ण चरणी मन सर्व काळ. आता हे मन आहे, अन्यत्र कुठे जाण्यापेक्षा भगवान कृष्णाच्या चरणावर समर्पित केलेलं बरं. सगळ्यांच्या काकड आरती आणि भूपावली पाठातल्या इथं ज्यांनी ज्यांनी सेवा केली, आमच्या म्हातुदाजीपासून त्या अन्य बुवापर्यंत सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आपली प्रार्थना आहे, देवा माझं मन अन्यत्र कुठे जाण्यापेक्षा तुझ्या चरणावर शांत झालेलं बरं. असं काकडा आरतीत भूपाळी म्हणताना अभंगात प्रतिपादन करण्यात आलेलं आहे सगळ्यांच्या पाठातले. आता कोठे दावे मना, आता कोठे दावे मना, आता कोठे धावे मना, धावे 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 मना. तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, भाग गेला सीना गेला, भाग गेला सीना गेला. तुमचे चरण
आता शब्द वर्तमान कालवाचक आहे सद्यस्थितीला. आता कोठे दावे धावे माझं मन धावत नाही. कारण आहे आता भागही गेलाय आणि शीन गेलाय. भागणे दवडणे कष्ट आणि सीन म्हणजे आता मला ज्या प्रकरणाच्या कष्टातून आलेला आळस आहे तोही समाप्त झाला. आता काही माझं शिल्लक राहिलेलं नाही. याबद्दल एक दृष्टांत उत्तर प्रदेशातल्या वृंदावनातल्या एका महापुरुषाच्या कथेतला सांगतो आणि मधलं विठोबा रुक्मिणी भजन लगेचच घेतो. तुम्हा सगळ्यांना माहिती हरिदास संगीत महोत्सव आजही होतो आहे. गाण्यात हरिदासांचं नाव मोठं आहे, तानसेनांचं नाव मोठं आहे. जुन्या यादीत त्याच प्रकरणामध्ये सूरदासजी होते. ते होते आंधळे, त्यांना काही दिसायचंच नाही. ऐकताना तुम्ही सगळेजण ते होते आंधळे, त्यांना दिसायचंच नाही. त्यांनी केदार रागामध्ये एक रचना आळवली, गायली, तानपुरा घेतला आणि कोणत्या हाताच्या कोणत्या बोटानं कोणती तार छेडावी यांच्याकडे गेलं म्हणजे आपल्याला ते कळत असतं. आपला विनाश रसगट असतो सगळ्या तारा तुटेपर्यंत असा. मग त्याला काही नियमावली आहे. मांडी कशी घालावी, भोपळा कसा मांडावा, आकार कसा द्यावा, गुरुजीच्या मागे अंतर किती असलं पाहिजे आणि मग त्या तारा कशा छेडल्या पाहिजेत. क्षमस्व सोमनाथजी आदरणीय श्रद्धेय प्रज्ञाचक्षू त्या काळातले श्रेष्ठ कृष्ण भक्त, राधेवरती प्रेम करणारे आणि वेड जीवन झालेले सूरदासजी गाय लागले. राग केदार गायला आणि श्रीहरी त्रिभंगी दिवडा ठाण मांडून वृंदावनात बाके बिहारी ताडकीनी उरी मारली आणि राधेने विचारलं, लाला कहाँ जावत है, कन्हैया कुठे निघालास असं विचारलं. कन्हैयाने असं जरा मिश्किलपणानं हास्य केलं आणि लालाच्या गालावरती खळी पडली आणि बासमती तांदळासारख्या धवल शुभ्र दंतपंगती दिसायला लागल्या. यावर ब्रह्मसंहितेत वर्णनास आलं, कंदर्प कोटी कमनीय विशेष रूपम गोविंदमादी पुरुषम तमहं भजामी. म्हणजे काय, कोटी कामदेवाला ओवाळून टाकावं एवढा स्मार्ट कन्हैया दिसत होता. काम आणि रतीला सुद्धा वेड लागावं एवढा देखणा श्रीहरी कुरळ्या केसाची बट गालावरती आली आणि परमात्म्याने विदाऊट लिपस्टिक लाल रुंद ओठानं हसत हसत राधेकडं पाहिलं आणि परमात्मा राधेला सोडून सूरदासांच्या जवळ आला. ऐकताय ना. आणि सूरदासांना विचारलं, ही रचना कोणाची आहे, ही रचना कोणाची आहे. म्हणाले हरिदासांची आहे. हा राग तुला कोणी शिकवला. म्हणला राधेच्या समोर तानपुरा मी घेऊन बसतो, राधा तालशास्त्राचा संकेत मला पापणीनं करते आणि तानपुरा घेऊन मग हा राग गातो आणि माझी एकच जीवनात इच्छा आहे की श्रीहरीचं दर्शन मला घडावं. ऐका ना, भगवान म्हणाले सूरदासा, अरे मी श्रीहरी कृष्ण आहे, मीच चैतन्य आहे, मीच गवळी आहे, मीच विठ्ठल आहे, मीच परब्रह्म आहे, मीच निष्कपट आहे, मी निर्वैर आहे, मी आनंद कंद आहे, मी ब्रह्मांड नायक आहे, मी उत्पत्ती करताय, स्थिती लयाचा मालक आहे, मीच आलोय कृष्ण. सूरदासजी म्हणाले, तू देव असशील, स्पर्शातून मला जाणवतंय, परंतु माझी भावना आहे मला या डोळ्यानं तुला पाहू वाटतंय पण मी आंधळा आहे. ऐका ना, परमात्म्याने स्पर्श केला, कृष्ण परमात्म्याने स्पर्श केला आणि सूरदासांना डोळे आले आणि सूरदासांनी कन्हैयाला एवढं पाहिलं अंग प्रत्यंगाचं चुंबन घेतलं. ऐकताय ना तुम्ही, ओठानं परमात्म्याच्या प्रत्येक अवयाचं चुंबन घेतलं. लाला लाला कन्हैया लाला, याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासही अमुप ग्रंथ केले, वैदिक मंत्र म्हणाले, गवयांनी गायलं, वादकांनी वाजवलं, सनकादिकांनी चर्चा केली. व्यासांना तू कळेनास पण ब्रह्मांडाचा नायक कृष्ण परमात्मा तू माझ्या समोर आहेस. आता माझ्या समोरून जाऊ नकोस बर का, जाऊ नकोस. तुझी दुसरी मागणी काय. आता एकच मागणी आहे, तुम्हाला मी डोळे भरून पाहिलंय, आता माझी मागणी आहे मी होतो तसा आंधळा मला करा. नीट ऐका, ही कुणी मागणी मागत नाही, ही मागणी कुणी मागत नाही, मला होतो तसा आंधळा करा. सगळ्या जगाला आश्चर्य वाटलं. देवाकडे मागावं, देवाने द्यावं आणि पुन्हा परत त्याला द्यावं असा भक्त पाहिला नाही. आणि तू म्हणतोस पुन्हा डोळे बंद करा, आंधळ करा. कारण काय, आता तुम्हा सगळ्या जणींना आणि तुम्हा सगळ्यांना टाळ्या वाजवायची जागा आहे. सावध राहा, वाक्य ऐका, सावध करून ठेवतो तुम्हाला. आता मला डोळे बंद करा याचं कारण असे, कृष्णा हे जग मिथ्या आहे, माईक आहे, नश्वर आहे, कफल्लक आहे, हे सगळं समाप्त होणार आहे. शाश्वत तत्व कृष्ण आहे आणि एका कृष्णाखेरीज मला आता माझ्या डोळ्याला काही पाहायचं नाही, म्हणून माझे डोळे बंद करा. मला काही नको, मला तर न गमेची तया कृष्ण संगा विणे
आता एका कृष्णाखिरीज मला काही पाहण्याची इच्छा नाही. कृष्णेचनी मन सर्व काळ, कृष्ण सुखजीवी कोंदले सर्वासी, उभे कृष्णापासी मागे पुढे. मला कृष्ण मागे आहे आणि कृष्ण पुढे पण आहे. लीला सांगाव्यात तेवढ्या थोड्यात. ही गवळण जी मला दिली ना, यावरती गोपीगीताचा, वेणुगीताचा आणि ब्रह्मगीताचा भाव भागवतातला सलग कंटिन्यू 3 दिवस मांडता येईल. मागे कृष्ण आहे, पुढेही कृष्ण आहे. प्रकरण असं झालं, राधेला असं वाटलं की कन्हैया माझ्या खिरीच कोणाच्या खांद्यावर हातच टाकीत नाहीत. रास पंचायत रचली आणि मग रमण रीतीत वृंदावनात कन्हैयाची क्रीडा सुरू झाली. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळ येणे केला लग्न. सगळ्या जणी निघाल्या. पाहायला लागलं तर राधेला असं वाटलं की कन्हैयाचा हात फक्त माझ्याच खांद्यावरती आहे. कन्हैयाच्या लक्षात आलं की या अनयाच्या गवळणीला आणि वृषभानु कन्येला असं वाटतं की परमात्मा माझ्या शिवाय अन्यत्र कुणाकडे जात नाही. हा तिचा जसा भ्रम आहे तसा तुमचा माझा भ्रम आहे, असं नाहीये. परमात्म्याने खांद्यावरचा हात आहे तसाच तिच्यावरती ठेवला. तिला वाटलं कन्हैया माझ्याजवळ आहे. पण दुसरा द्वितीय पक्ष असा झाला, परमात्म्याने सगळ्या गवळणींच्या खांद्यावर हात टाकला आणि ओठाच्या आदरामृताचा स्वाद परमात्मा घ्यायला लागला. आता प्रत्येक गवळणीच्या मागे पुढे कन्हैया उभा राहिला. हे सादृश्य चित्र नामदेवरायांच्या स्कॅनिंगमधून, कॅमेऱ्यातून, हस्तलिखितून चुकलं नाही. आणि गाथेत त्यांनी लिहिलं की मला कृष्ण सुख जीवी कोंदले सर्वासी, उभे कृष्णापाशी मागे पुढे. कृष्ण मागे दिसायला लागला आणि पुढे दिसायला लागला. उदाहरणार्थ अर्जुनाच्या रथावरती परमात्मा मागे पुढे उभा राहे, संभाळित 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 आलिया घास निवाराया, आलिया घास निवाराया, आलिया घास निवाराया. निवडलेल्या गवळणीच्या चरणाचा भाव मांडताना प्रमाणाला प्रमाण झालं. वेळ आपला संपत आलाय. परमात्मा मागे पण उभा असतो, परमात्मा पुढे पण असतो. मी त्या येवले गुरुजींच्या पाचाणे गावी कीर्तन करताना काही लोक यातले असतील, मी एक प्रसंग सांगितला होता, पुन्हा तुम्हाला आठवण करून देतो. मी माणकोजी महाराज बोधल्यांच्या परंपरेमध्ये भगवा फेटा बांधतात प्रभाकर दादा, जयवंत महाराज आणि त्यांच्या कुळातले सर्व संत. मुद्दा माझा नीट ऐका. का? शृंगेरी परंपरेतल्या एका संन्याशाने त्यांना भगवा फेटा त्या काळात प्रसाद दिला. आजही औसेकरांना हिरव्या रंगाचा फेटा आहे. त्याच्या परंपरा त्या फडानं मठानं मंदिरांनी सांभाळल्या, त्या सांभाळल्याच पाहिजेत. मला लाखाचं जॅकेट आणलं तरी मी घालणार नाही. का? माझी आता यती परंपरा आहे. याला एम्ब्रॉयडरी नाही, याला टीप मारायची नाही, याला वेलबुट्ट्या करायच्या नाहीत, याला इस्त्री करायची नाही. पाण्यातून काढायचं, झटकायचं, वाळायचं आणि घालायचं. कपड्यावर काही नसतं. 2च पंचे होते पण गांधींनी स्वातंत्र्य मिळवलं की नाही? कपड्यावर काही नसतं. कपडे नसताना देश स्वातंत्र्य करता येतो, कपडे नसताना आचार्य होता येतं. हे अंगावर असल्यावर डोक्यालाही बांधता येतं, खाली गुंडाळता येतं, थंडी वाजली अंगावर घेता येतं. थंडीच्या काळात पॅन्ट फाडून तुम्ही अंगावर घेऊ शकत नाही. कपड्यांचे फायदे आहेत, खूप फायदे आहेत. कुणी तांदूळ दिले तर बांधता येतात. पूर्वी या भागात चांगला तांदूळ मी आलो तेव्हा मिळायचा, आता मिळत नाही. आता वरती थर इंद्रायणीचा असतो आणि खाली स्वस्त धान्य दुकानाचा असतो. त्यामुळं फार अवघड प्रसंग आहे. कुठेच क्वालिटी आणि क्वांटिटी राहिली नाही आहे. सर्वत्र धोके संभवतात. त्यामुळं सावध राहणं फार काळाची गरज आहे सर्वत्र. आता वेळ आपला संपत आलाय. कीर्तन मी आता समाप्त करतो. प्रसंग सांगतो. माणकोजी महाराज बोधल्यांच्या परंपरेत कीर्तन करताना कीर्तनात पुढे तर पाया पडावंच, पण ते मागे का पाया पडतात? नीट ऐका बरं का सगळेजण, जरा लक्षपूर्वक. काय झालं? माणकोजी महाराजांना कीर्तन करायचं होतं आणि थोरले होते शिवाजी महाराज. त्यांना ज्ञान होतं गाथा भजन कीर्तन, पण आपल्याला काही येत नाही. अभंग आपल्या पाठ नाहीत. कीर्तन तर करायचं. कोण प्रमाण म्हणेल, पण तू परमेश्वराने दृष्टांत दिला, तू कीर्तनात उभा राहा, काळजी करू नकोस. माणकोजी महाराज कीर्तनात उभा राहायला लागले, कीर्तन बोलू लागले, विचार मांडायला लागले. प्रमाण आठवेना, गालाला हात लावला आणि तेवढ्यात मागून प्रमाण ऐकू आलं. पायातले पैंजन वाजले आणि घोळघोळा वाजती टाळ, नॉट घळघळा, घुळघुळा वाजायला लागले. सुस्वरात मागून आवाज आला. ब्रह्मांडाचा नायक गात होता. डुंकून मागे पाहिलं तर सगळ्यांना तो वारकरी दिसला, पण माणकोजी महाराजांनी पाहिलं तर विठुराचा पांडुरंग मागे उभा होता. लक्षात आलं? तुमच्या परंपरेत आजही
मागे नमस्कार करतात का? मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवाराया. म्हणून कृष्ण चरणी मन सर्व काळ, कृष्ण सुखजीवी कोंदले सर्वासी. उभे कृष्णापासी मागे पुढे, नामा म्हणे कृष्ण भक्ताचे जीवन. कृष्णे समाधान भक्ता लागी. नामदेवराय म्हणाले कृष्ण हे भक्तांचं जीवन आहे. कृष्णाखेरीज या जगतात काही शिल्लक राहत नाही, असा या गवळणीचा भाव अल्पस्वल्प मांडून टाळकऱ्यांना बसणाऱ्या सज्जनांना वेळ वाया न दवडता विठोबार नाही. कोणाला वाजवायला मिळालं नाही, कोणाच्या नावाचा उल्लेख राहिला असेल, कुणी उपस्थित असेल, कुणी उपस्थित नसेल, सगळ्यांचं परमात्म्याने कल्याण करावं. आपल्या धर्मग्रंथात असं लिहिलंय, सर्वेपि सुखिनः सन्तु सन्तु सर्वे निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ज्ञानोबरायांना एवढा त्रास दिला, पण त्यांनी पसायदानात कुणाला शिव्या नाही घातल्या. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मिरती वाढो, भूता परस्परी जोडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो तेला हो पराणी जात. सगळ्यांचं कल्याण व्हावं हीच वारकरी संप्रदायाची बैठक आहे. त्यामुळे मधलं भजन चरित्र सांगायचं आणि कीर्तनाचा समारोप करायचा. दृश्य अदृश्य स्वरूपात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी या मंदिराची मठाची सप्ताची सेवा केली आहे, परमात्म्याने त्यांचं चांगलं करावं, त्यांच्या कुळात आनंद प्राप्त व्हावा, सुख समृद्धी प्राप्त व्हावी, गायींची सेवा घडावी, संतांची सेवा घडावी, सनातन वैदिक धर्माची सेवा घडावी, हिंदुत्व त्यांना कळावं, धर्मदेश कळावा, राष्ट्र कळावं, राष्ट्र जागरण कळावं, गाथा ज्ञानेश्वरी भागवत रामायण कळावं, येणाऱ्या वैष्णवांच्या प्रति अंतःकरणात ओलावा असावा आणि कोणीही नाराज न होता अत्यंत सुखात आनंदात या मातीतनं परत जावा आणि पुन्हा त्याला येण्याची इच्छा व्हावी अशी शंकराच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि अल्पस्वल्प 10 मिनिटात चरित्र आपण समाप्त करूया. 7 दिवसात मला फक्त मधुबाबांच्या हातात चिपळ्या पाहिजे होत्या, चिपळ्या अशा वाजवायला. पुढच्या वर्षी चिपळ्या आणा. त्यांनी केली ना सेवा, ज्यांनी केली तेव्हा ज्यांनी केली आहे त्याला आडवं न येता तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साई, घातली अभय नरका जाणे. त्यांना आपण प्रेरणा दिली पाहिजे, डुला म्हटलं पाहिजे, नाचा म्हटलं पाहिजे. आणि भगवंताच्या कृपेने ते स्वरूपही चांगलं उत्तम दिसतंय, अतिशय देखणा दिसतोय. माझ्या जवळ आहेत, सेवा करतात, येतात जातात, वाक्य पडू देत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचे जिजाबाई कुठे आहेत काय माहिती. विठाल 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 विठाल. एदशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधणी राखीत आहे. आज दुसरं काही नको, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, परमात्म्याने गोकुळात जे चरित्र केलं, आज पंढरपूर नाही, आज जगन्नाथपुरी नाही, आज वृंदावन नाही, आज मथुरा नाही, केले देवे गोकुळी. काही बुवा तर एवढे रंगात येतात. नंदाच्या घराला मजनीही गोकुळाला. अरे तो जन्मप्रसंग आहे, हा काला प्रसंग आहे. इथं घटना अशी लिहिले, रांगता गोधणे, ऊन होऊन पासून पर्यंत, रांगण्यापासून गायीपर्यंत चरित्र काल्या सांगायचे. मजनीही गोकुळाला संबंध नाही. विठ्ठल विठ्ठल परमात्म्याच्या लीला सुरू झाल्या आणि ब्रह्मांडाचा नायक वाड्यातली वाड्यात रांगायला लागला. आणि परमात्म्याच्या लीला होत असताना यशोदेला परमात्माच आहे हे सुरुवातीला कळत नसावयाचं. ती केवळ आपला पुत्र आहे, आपला चिरंजीव आहे, आपल्या घरात याच्यामुळे आनंद आहे एवढंच तिला कळत होतं. परंतु हा देव आहे याची जाणीव नव्हती. पुन्हा एकदा बोलतो मी, आपल्यातला ज्येष्ठ गायक आपल्याला लवकर कळत नाही, आपल्यातला उत्तम वादक आपल्याला लवकर कळत नाही, आपल्या संप्रदायातला विचारवंत सत्पुरुष लवकर कळत नाही, आपल्यासाठी कार्य करणारा नेता लवकर कळत नाही, आपल्यावर समर्पण करणारी आपली पत्नी आपल्याला कळत नाही, आणि जिने जन्माला घातलं ती आई आपल्याला कळत नाही, आणि ज्या मातीनं आपल्याला वाढवलं ती जन्मभूमी आपल्याला कळत नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपला आहे.
यशोदेला असं वाटलं की मुलगा चांगला आहे, हुशार आहे, पण कामात व्यत्यय करतो, खूपच त्रास देतो. म्हणून तिने एक दिवस कन्हैयाला रांगत असताना उखळाला बांधलं. कशाला बांधलं? उखळाला. बांधा उखळाला याला, बांधा उखळाला, नंदाचा बाण याला बांधा उखळाला. बांधा उखळाला याला, बांधा उखळाला, नंदाचा सूर याला बांधा उखळाला. बांधा उखळाला याला, बांधा उखळाला, नंदाचा बाळ याला बांधा उखळाला. बांधा उखळाला याला, बांधा उखळाला, नंदाचा बाळ याला बांधा उखळाला. बांधा उखळाला याला, बांधा उखळाला, बांधा उखळाला याला, बांधा उखळाला, बांधा उखळाला याला, बांधा उखळाला, बांधा उखळाला बांधा उखळाला याला, बांधा उखळाला, बांधा उखळाला याला, बांधा उखळाला, नंदाचा बाळ याले, बांधा उखळाला, नंदाचा बाळ याले, बांधा उखळाला, बांधा बाळ उखळाला. याले, बांधा उखळाला. अशा प्रकारच्या वाड्यात अनंत प्रकारच्या गवळणी जमल्या. काही सुरात होत्या, काही नव्हत्या, काही तालात होत्या, काही नव्हत्या, काही प्रयत्नवादी होत्या, पण भावना महत्वाची होती. कधी कधी शब्दापेक्षा भावना महत्वाची. कळकळीने सांगायला लागल्या, बांधा उखळाला याला. हा मंद स्वरातला आवाज काही गवळणींच्या कानावरती आला नाही. मग एक अशी गवळण उठली आणि ती म्हणायला लागली, बांधा उखळाला. उच्च स्वरात वेद सांगतो, उच्चैर घोषैः, उच्च स्वरात गाय लागल्या. आणि यशोदेला वाटलं आपल्या लेकराची बदनामी आणि आपलं नाव समाजात चांगलं होत नसेल तर आपल्या लेकराला शिस्त लावलेली बरी. श्रीमंत माणसाने आपल्या लेकरांना शिस्त लावावी, आपल्या लेकीला शिस्त लावावी. कन्हैयानी गवळणीच्या पदराला हात लावला तर यशोदेनं त्याला गावाच्या बाहेर काढलं होतं. एवढं काल्याच्या कीर्तनातलं लोकाला कळलं तरी गाव गाव राहील, ते बिहार होणार नाही. सोपं गणित आहे. जिम्मेदारी तिर्यक नजरेनं पाहायचं नाही, कोणाच्या पदराला हात लावायचा नाही, आई वडिला खेरीत पसंती द्यायची नाही. हे निर्णय जुने होते. आता तुम्हाला जसं वागायचं तसं वागा. त्याचं कारण आता स्वतंत्र स्वायत्त विद्यापीठ निघालेली आहेत. पण जुन्या तत्वज्ञानाच्या विद्यापीठाचा नियम होता, आड घातली, बांधा. कन्हैयाला धरलं, बांधलं. बांधणार कशाला? सुती दोरी शेतकरी पूर्वी मांडीवर ओळत असायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला मुहुर्की करता येते, सर करता येतो, बिरडं फोडता येतं आणि गजरा करता येतो. आत्ता सध्या आश्चर्य वाटेल तुम्हाला. मला तिफणही कळती, रासनी पण कळती, पाण्याचा पाट दाबायचा कोणता फोडायचा कोणता मला कळतो. मी मध्ये दारी धरायची विसरले होतो, पण इथं आल्यावर कळलं. पाणी आपल्या मठाचं सरळ चालल्यामुळे ओळवलं मी. ते नाही कळलं तुम्हाला? माळीये जीव ते नेले, तीव ते निवांतची ठेले. त्याला आकार द्यावा लागतो. पाण्याला जसा शेतकरी आकार देतो, इकडे जा, तसं घरातल्या ज्येष्ठांनी मुला मुलीला आकार द्यावा. इकडे जा, इकडे जाऊ नको. कुठे जा? महादेवाच्या मंदिराकडे जा. भविष्यात कृष्ण मंदिर व्हायचंय तिकडे जा, गणपती मंदिर व्हायचंय तिकडे जा. त्याच्या त्याच्या धर्माची उपासना करा. आपण आडवं येऊ नये आणि त्यांनी पण आडवा येऊ आपल्याला येऊ नये. असा साम्यवाद आणि समन्वय असला पाहिजे. श्रोते हो, बांधा म्हणाले, याला धरा, पकडा पकडा. आता घरातल्या आईनीच इंटरेस्ट घेतला आणि कन्हैयाला दोरी आणली आणि शांताराम वा पोटाला बांधलं. आता ते काही आपलं पोट आहे बांधू द्यायला आणि पुरायला. किती दोरी लांबवली तर दोरी पुरेच ना, दोरी पुरेच ना. परमात्म्याला बांधायला किती लांब दोरी आहे हे मापन चालत नाही जालिंदर भाऊ. परमात्म्याला बांधायला स्निग्धतेची, प्रेम वात्सल्याची दोरी लागते. अन्य तर दोरीनं बांधल्या जात नाही परमात्मा. यशोदा नावाची आई आहे, यशम ददाती, यश देने वाली को यशोदा कहलाते है. यश प्राप्त असं लिहिली, परंतु कन्हैया बांधण्यात ती नापास झाली. दोरीच कमी पडायला लागली आणि परमात्मा पोट फुगवायला लागला, आकार मोठा करायला लागला. तिने प्रार्थना केली, हे भगवान, हे परमेश्वरा, हे जगदंबे, हे शिवा,
काहीतरी माझ्या बाळाचं चांगलं होऊ द्या म्हणून गणपतीला प्रार्थना केली. 1 मास देवे खोडी नाही केली आणि प्रचिती ती आली यशवदेशी. गणपतीचा नैवेद्य केला, चतुर्थी केली, दुर्वा वाहिल्या. मग परमात्म्याने हळूच पोट बारीक केलं, सुती दाव्यानं बांधलं. आता व्याख्या आहे का, दाम म्हणजे दाव आणि उदर म्हणजे पोट. आता व्याख्या आहे का, दाम अधिक उदर म्हणून त्याचं नाव पडलं दामोदर. दामोदर भगवान की जय. लीला परमेश्वराच्या, त्याचं नाव दामोदर पडलं. आणि मग दुसरा दिवस उजाडला आणि मैया मंथन करायला लागली. मंथनाची एखादी गोळण तुम्ही म्हणू शकता. परमात्मा मंथन करताना त्या डेऱ्यात शिरला. सगळीकडे पाहिलं पण कुठे सापडेच ना. पिंपळुलीला पाहिलं, गवारवाडीला पाहिलं, शेळकेवाडीला पाहिलं, कातर खडकला पाहिलं, आंधळ्याला पाहिलं, पासण्याला पाहिलं, चांदखेडला पाहिलं, पुसाण्यात पाहिलं, सोमाटणा फाट्याला पाहिलं, मारुंजीला पाहिलं, घोटावड्याला पाहिलं, घोटावड्याच्या शेळकेवाडीला पाहिलं, भूगावला पाहिलं, सुसला पाषाणला पाहिलं, पिरंगुटला पाहिलं, जगमित्र नागाच्या जन्मगावाजवळ कुंभार गुरुजींच्या जुन्या वाड्याजवळ. पण लवासा सिटीत शरद पवारांच्या भूमीत जाऊन पाहिलं, कुठेच दिसणार. मला विचारलं तिकडे लवाशात कृष्ण आहे का, मला मुळीच तिकडे जाणार नाही. विठ्ठल काही जणी म्हणाल्या खिंडीत आहे का ग, नवीन रस्ता व्हायला नाही तिकडे, खिंडीत आहे, पाहिला नाही. काही म्हणले अगं आपल्या गावात डोंगर नाही का आणि त्याला वाघोबा म्हणतात, त्याचं खरं नाव आहे वागेश्वर महादेव. वाक म्हणजे वाणी, वाणीचा ईश्वर, वाघ म्हणजे वाणी, तो महादेव आहे, त्याला ग्रामीण लोक वाघोबा म्हणतात. आणि शंकराची धर्मपत्नीचं नाव गिरिजा आहे, त्याला आपण गरजा म्हणतो. अपभ्रंश झाला, ती गिरिजा माता आहे. तिथं पाहिला का ग, नाही पाहिला. मग काही गोळ्याने म्हणाले अगं इकडे तिकडे पाहण्यापेक्षा घरातच तपास, तुझा देव घरातच असेल, तुझा मुलगा घरातच असेल. सोड सोड रविता हातारी रे बाळा करू दे रे म्हणतना, 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 करू दे रे म्हणतना. वा, तिच्या कानावर आलं की कन्हैया डेऱ्यामध्ये आहे. आहे हे कळल्यावर ती म्हणाली बाळा करू दे रे मंथन. पाहण्याच्या आधी कसं म्हणेल, आधी अवलोकन केलं, डेऱ्यात डुंकून पाहिलं, लोणी येणं हाताला, गार पाणी घातलं, गरम पाणी घातलं, उळवणी शिळवणी सगळं घातलं, तरी ती लोणी येईना. आणि मग घुम घुम करती डोरे डेरे घुमती, आनंदल्या गवळणी गवळणी छंदे छंदे डोलती, डोलायला लागल्या. आणि आनंदाच्या भरात परमात्म्याला पाहिलं यशवदेनं, वर काढलं आणि ती म्हणाली अगं बाई लोण्याला तुपाला दह्याला केस कसे काय फुटले ग. नाही कळलं तुम्हाला, केस रोम, हे रोम कसे आले, केस केस हातात यायला लागले, हे कसं काय आलं, याच्यावर केस करावं लागेल म्हणाले. याला कडी म्हणतात, याला श्लेष म्हणतात, याला विनोद म्हणतात, याला मिश्किलपणा म्हणतात. आता या केसवर केस करता येणार नाही. विचारलं दह्याला, मडक्याला, डेऱ्याला, अरे केस कसे फुटले. तुम्हाला मला माहिती नाही पण फुटलेत एवढं मात्र सत्य आहे. परमात्म्याला वर काढलं तर श्रीहरी आपल्या जिव्हेनं लोणी आणि तूप चाटत चाटत वर आला. आता तुम्हाला मी चाटून दाखवून माझा नाही दिसणार नाही, तुम्हाला दिसतंय तुम्हाला नाही. आता यातून जर माझी जीभ दिसत नाही तुम्हाला, तो गुप्त परमात्मा कसा दिसेल कल्पना. तो फारच लांब राहिला, तो फारच, त्याला स्कॅनिंग जवळून करावं लागेल, त्याला झूम करावं लागेल. म्हणजे काय झूम करणे म्हणजे अभ्यास सखोल करणे. मग ते ब्रह्मतत्व कळेल. नाही का ते स्क्रीन अशी करतात लोक, असं असं करतात, मग ते चित्र मोठं होतं, मग ते दिसायला लागतं. श्रोते हो, यशवदेन डेऱ्यात हात घातला. आता इथं इथं
मजा पण आहे, हास्य पण आहे, टाळ्या पण आहे. आणि भारतीय संस्कृती आहे. यशवदेनं डेऱ्यात हात घालताना बरं का गुरुजी आपली चोळी अशी मागे सरकवली. ही किती जणीला कळले मला माहिती नाही. यशवदेनं आपली चोळी अशी मागे सरकवली कारण लांब होती. अंडरलाईन. ज्यांना कळलं नाही ते प्रसाद घ्या, जाताना उपाशी कोणी जाऊ नका. आणि ज्यांना कळलंय तेही प्रसाद घ्या. लांब होती चोळी म्हणून सरकवली. आता कळण्यासाठी सांगतो. आमच्या बीडला 3 टन सौभाग्यवती केशर काकू खासदार झाल्या 3 वेळेला केंद्रात. दिल्लीला प्रतिभाताई पाटील भारतात खानदेशाचं रत्न राष्ट्रपती झाल्या. द्रौपदीताई मुर्मू झाल्या. पण पदर, कपडे आणि चोळीची भारतीय संस्कृती त्यांनी सांभाळली. याला भारतीय नागरिक. हे बोलणंही सोपं नाही राहिलं या यूट्यूबमुळं. आता अवघड झालंय. बुवा लोक पारतंत्र्यात गेले यामुळे. हे बरं वाटतंय, प्रसिद्धी पण घातक आहे. मी एका कीर्तनात म्हणालो अंगभर कपडे घाला. एक पोरगी तात्काळ उठली म्हणली मेल्या 2 तासापासून तुझं ऐकते मी. कपडे घाला. तू उघडा कशामुळे सांग. बोलायचा काळ राहिला नाही. त्यामुळे एक शब्द बोलताना 10 वेळेला विचार करून मग शब्द मांडावा. मी म्हणलं बाई माझी गरिबी आहे त्यामुळे माझ्याकडे कपडे नाही आहेत. ती म्हणाली 11, 21, 50 मोजून घेतो आणि कपडे नाहीत. म्हणलं मी नात्यातला. ज्यांना श्लेष कळला त्यांना धन्यवाद देतो. कन्हैयाला वर काढलं बापू आणि कन्हैयाला विचारलं लाला तू डेऱ्यात कधी शिरला. आता इथं वाक्य मोठं नर्म विनोदाचं आहे. कन्हैया म्हणला आई मी कधी कोणाच्या डेऱ्यात शिरतो आणि कोणाचा डेरा विध्वंस करतो हे त्यालाच कळत नाही. काही साधूंचे डेरे त्यांनी वाढवले आणि काही साधूंचे डेरे फोडले. काही बाहेर येत आणि काही आत आहेत. हेही नाही कळलं तुम्हाला. ओ डेरा फोड देताय हो. मडक्याचा तडा कसा घालायचा त्याला कळतंय. मग आपापले मडके आपल्या हाताने आपणच तपासा. किंवा तुम्हाला नाही कळलं तर संतरूपी गोरोबा काकाला विचारा आपली घडण चांगली आहे काय. तडा न जाण्याच्या आधी सावध राहिलं बरं. त्या घाटात परमात्मा निघाला. याचा अर्थ असा आहे यशोदेला कन्हैयाने सांगितलं आई मी केवळ कृष्ण नाही, मी केवळ तुझा पुत्र नाही तर सर्वांच्या घाटात राहणारं व्यापक ब्रह्म सनातन कृष्ण मी आहे याचं भान तुला असू दे. आता परमात्मा रांगायला लागला. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रंगाने रंगनाथ तोम्या देखील रंगनाथ तोम्या देखीलच सय रंगाने रंगनाथ तोम्या देखील गवळ जसवंती प्रसंगे गवळ जसवंती प्रसंगे आल्या कृष्णाचे मागे आल्या कृष्णाचे मागे आल्या कृष्णाचे मागे तळवे तळहात तळहात देखील तळवे तळहात देखील डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत. छान. परमात्मा रांगायला लागला. बाप बघा ना सोमनाथला येत आहे का म्हणता मागं सरकलं लगेच नाही येत. त्याला येत नाही. बघितलं तुम्ही काय ताकद आहे त्या माणसाची. डाव्या गुडघ्याने रांगत. परमात्मा डाव्या गुडघ्याने रांगायला लागला. डाव्यानीच का रांगला याबद्दल मला माहीत नसताना
शूटिंग नसताना एकांतात मठातल्या खोलीत विचारा, मी तुम्हाला सांगेल. बाबा तुमचा कोणता गुडघा दुखतोय? केले कर्म झाले तेची भोग आली, उपजले मिळायची. संतोषराव, जनरल बहुतेक बऱ्याच लोकांचे गुडघे दुखतात, त्या डावा जरा निकामी असतो, म्हणून पहिल्यापासूनच त्यांना प्राधान्य द्यावं असा आरडाओरडा पुऱ्या भारतात आजही चालू आहे. हा भाव ज्यांना कळला त्यांना मी धन्यवाद देतो. यापेक्षा खालच्या लेवलला मला बोलता येत नाही, याच्यासाठी स्वतंत्र वक्ता प्रसिद्ध महाराष्ट्रात तुम्ही बोलवा. डाव्या गुडघ्याने रांगत परमात्मा रांगायला लागला आणि रांगता रांगता आता दिडकं चालायला लागला. चालता चालता ओट्यावर आला बाहेरच्या. थोडा माझा आवाज किंचित कमी करा अजून. डाव्या गुडघ्याने रांगायला लागला. कन्हैया कुठे चालला? परमात्मा पाहिला तर गवळणींनी वाड्याच्या समोर गाईच्या शेणानं सडा टाकून रांगोळ्या काढल्या होत्या. आता आपल्या गावातल्या पोरींना मी खूप धन्यवाद देतो की भगवान शंकराच्या समोर कीर्तनकार येताना रांगोळ्या घातल्या, सडा टाकला आणि संस्थेतल्या पोरांनी मठाच्या समोर एक दिवस फुलं एवढे लावले की मला फार आनंद, दिवाळी झाल्यासारखी वाटली. नाही तर 2-3 दिवस शिमगा वाटत होता मला कसा तरी. रांगोळी नसली सडा नसला की शिमगा समजावा, पण इथे रांगोळी सडा संमार्जन होतं. बरं वाटलं. काय झालं? गवळणींनी रांगोळ्या काढल्या आणि अष्टदल काढले अंगणी. परमात्मा जायचा आणि तिथे सिंचन प्रकल्प सुरू करायचा. मराठी कळते ना तुम्हाला? सिंचन प्रकल्प. गुरुजी कन्हैयाने ठिबक सिंचन प्रकल्प राबवला आणि रांगोळ्या पुसून गेल्या. काय अर्थ आहे? परमात्म्याला रांगोळी आवडत नव्हती काय? रांगोळ्या परमात्म्याला आवडत होत्या. मग गवळणीच्या वाड्याच्या समोरच्या रांगोळ्या परमात्म्याने मोडल्या का? त्याचं उत्तर आहे सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे नेरे राजहंसे पाणी काही. अष्टमा सिद्धीच्या अष्टपाकळ्या या वारकरी संप्रदायाला चालत नाहीत. मोक्षही आवडत नाही आणि सिद्धी आवडत नाही. नलगे मुक्ती आणि संपदा, संत संग आणि परमेश्वराखिरीच. आम्हाला सिद्धी नको आणि मोक्षही नको. याकरता परमात्म्याने तिथे तो कार्यक्रम केला. याच्या जाणीवा तुम्हा सगळ्या जणींना आणि तुम्हा सगळ्या जणाला असाव्यात. आता परमात्मा थोडासा मोठा झाला, दिसायला ऑलरेडीच तो स्मार्ट होता. एक गवळण आली आणि तिने अचानकच डायरेक्ट कन्हैयाच्या खांद्यावरती आपला हात असा टाकला. आता यामुळं मला आता नाविलाज आहे, मी मैकवरच समाधान मानतो. आता काय करायचं? हे ज्यांना कळलं त्यांनी स्माईल केलं, ज्या मुर्दाडांना कळलं नाही ते मिळच नाही. पुंडली कवरदा हरी विठ्ठल. कन्हैयानं एका गवळणीच्या खांद्यावरती हात टाकला. तिची ओळख नाही, कधी पाळख नाही, समवेत क्लासला नाही, पिरियडला नाही, कधी नाही, कधीच नाही. गवळणीने विचारलं, कन्हैया माझ्या खांद्यावर हात टाकून तुला काय वाटतं? तो म्हणला, त्याला कृष्ण झाल्यावरच कळेल, तुला काय कळणार आहे ते. तुका म्हणे अंगी व्हावी जे आपण. खांद्यावर हात टाकला. असंच एके श्रीमंताच्या बंगल्यात मी मुक्कामाला होतो. कीर्तन झालं, एक जण घोरत होता म्हणून मला झोप आली नाही. तिथनं उठलो आणि त्या श्रीमंत मुलाच्या बंगल्यातल्या त्याच्या वैयक्तिक पर्सनल खोलीत मी प्रार्थना केली, तुझ्या खोलीत मी येऊ काय? कारण की त्याचा लग्न न झाल्यामुळे तो एकटाच होता. मी त्या खोलीत गेलो. गेल्यानंतर 2:30-3 वाजले तरी कडू जावाई तो मोबाईल खेळतच होता. मला झोपच येईना. त्याचा तोच हसायचा. मी जरा जवळ गेलो, म्हणालो हे काय? तर मला तुम्हाला यातलं कळणार. तो म्हणला मला, म्हणलं तू गुरु हो, मी तुझा शिष्य होतो. पण मी त्याला आशीर्वाद दिला, बाळा तू चित्रावरच समाधान मान, तुझं लग्न होणार नाही. अजून झालं नाही बघा, 34 वर्ष झाले त्याला. विठ्ठल विठ्ठल. आमच्या वरदला, विठ्ठलला, सागरला विचारा, माझ्याकडे अजूनही साधाच मोबाईल आहे, सॅमसंगचा जुना एवढाच. पत्रिका वाचायचं काम नाही, व्हिडिओ करा म्हणायचं काम नाही, शेअर केलं का, मला कॉन्टॅक्ट केला का, मला जरा तुम्ही फॉलो करा, कामच नाही काही, काहीच नाही. मी पाठवलेला निरोप आला का,
अरे मोबाईलच नाही तर निरूप कुठून येईल माझ्याकडं? मी काही घेऊ शकणार नाही का? कल्पना करा तुम्ही, 2 कीर्तनात तर 5 लाखाचा मोबाईल येईल मला. नाही यायचं का? मी इथं घेणार नाही पण घेऊ शकतो ना मी. नवीन पोरांना जर एवढं करता येतं, आपल्याला करता येणार नाही का? करू शकतो. पण नको, ते घेतलं तर प्रॉब्लेम होईल. तो मोबाईल रात्रभर झोपू देत नाही. अशी झोप मोडत होती म्हणून मी संन्यास घेतला. पुन्हा मोबाईलमुळे प्रॉब्लेम झाला तर काय करायचं? कल्पना करा. तुम्ही पाहिलं असेल, आता आले तरी ते काकाकडे आहेत आणि मी इकडे आहे. फक्त एवढा कार्यक्रम करायला जायचं परत यायचं तात्काळ. असे पद्मपत्र विमांभसा, कमळाचं फूल पाण्यात जन्माला यावं, पण पाण्याच्या दवबिंदूचा आणि पाकळीचा संबंध येऊ देऊ नये, असा आपला संसार असावा, असं आपलं जीवन असावं. असोनी संसारी पण गुंतून न राहणे, संकल्पावी माया, म्हणजे हळूहळू कमी करणे. अर्थ संपला. कन्हैयानी तिच्या खांद्यावर हात टाकला आणि कन्हैयानी तिला विचारलं, अचानकच कशी काय आलीस? ती म्हणाली, तुझा कॉल जेव्हा आला तेव्हा मी ऑनलाईन होते. नाही कळलं तुम्हाला? हे पण कळत नाही तुम्हाला? कन्हैया तुझा कॉल आला म्हणजे काय? काय? आधरी धरोनी वेणू, वीण वाजविला कोणी नेणो. तुझा स्वर कानावर पडला आणि त्या वृंदावन सारंग रागाच्या स्वरानं माझ्या हृदयाला घर केलं. परत मी आले आणि तुझ्याजवळ थांबावंसं वाटलं मला. एक एक लीला झाल्या. परमात्मा प्रत्येकाच्या घरी जायचा आणि काही गवळणीच कन्हैयाला पर्सनल निरूप द्यायच्या. बरं का लाला, लाला आमच्याकडे यायचं. हां, आमच्याकडे यायचं. लाला म्हणला, येतो पण लक्ष्मीकांत प्यारेलाल. मी 7 दिवस येतो पण लक्ष्मीकांत प्यारेलाल. मी कीर्तन करतो पण आमचं हे, म्हणजे बाकी तसं काही नाही, पण हे आपलं हे 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 तयारी. म्हणलं सगळी तयारी केली, लाकडं आणलेत, रॉकेल आणले, तू ये, सगळी तयारी, ये तू. कन्हैयाला काय लागत होतं? माखण मिश्री, म्हणजे काय? लोण्याचा गोळा आणि कल्पी खडी साखर कालवणाऱ्या पदार्थाला म्हणतात माखण मिश्री. गवळणी त्याला, जसं नवीन लेकराला कॅडबॅरी फार प्रिय आहे बघा, छोट्या लेकरांना, लेकरं रडतात, तसं त्या काळात कन्हैयाला लोण्याचा गोळा फार आवडत होता. गवळणी लोण्याचा गोळा हातात धरायच्या आणि कन्हैयाला खुणवायच्या. अरे ओ लाला, अरे आ जाओ मेरे मंदिर में. कन्हैया यायचा आणि तिने पलंगावर बसवायचं. ही तरणी ताठी पोरगी, कन्हैया बालस्वरूपातला, आणि तिने इच्छा करायची, कन्हैया मी जेवढी आहे तेवढा तू व्हायचं. कन्हैयाने तात्काळ बालस्वरूप त्यागायचं आणि तारुण्याच्या पथावर त्या गवळणीच्या आकाराचं व्हायचं. आणि मग त्या शेजेवरती पहुडल्यावर बसल्यानंतर सासून यायचं आणि दरवाजा वाजवायचा. अरे ओ बहू, दरवाजा खोलो. दरवाजा उघड म्हणायचं. मग धांदळ उडायची आणि पुन्हा त्या तरण्या गवळणी म्हणायचं, कन्हैया तू होता तसाच बरा आहेस, आता तरुण होऊ नकोस. तू जर तरुण माझ्या पलंगावर बसलेला दिसलास तर जगातल्या मीडिया तंत्राच्या पहिल्या पानाला आपली निंदा झाल्याशिवाय राहणार नाही. याचा अर्थ असा आहे, लाज राखून कामं करणे. नाही कळलं? लाज राखून कामं करणे, व्हिडिओ व्हायरल न होता. याचा अर्थ असा आहे, पापकृत्य करा असा अर्थ नाही, होऊच नाही, परंतु मर्यादा असावी. म्हणून कन्हैयाला प्रार्थना केली पीटी मास्तर. कन्हैया छोटासा झाला, होय भक्ती केला तैसा. एका गवळणीने घरी बोलवलं आणि त्या गवळणी परभणी जिल्ह्यातल्या होत्या, माळ सोडण्याच्या जवळच्या. त्यांच्या हातात चांदीचे कडे होते. 3च गवळणी होत्या आणि त्या अभंग गवळणी म्हणत म्हणत बाजरीच्या भाकरी चपात्या करत होत्या आणि त्यांनी चुलीत वांगे भाजायला टाकले होते. ऐकताय ना? असे बाहेर काढले, त्याच्यात मीठ टाकलं, कांदा टाकला, मिरच्या टाकल्या आणि त्या वांग्यानं बाजरीच्या भाकरीनं अशी चव आली की रबडीला आणि बासुंदीला त्या चवीनं फिकं पाडलं. असं वांग आणि बाजरीची भाकरी गवळणीने दाखवली आणि परमात्मा म्हणाला, आज तेरे मकान में आके मैं प्रसाद जरूर पालूंगा, लेकिन मेरे साथ बालगौल भी होंगे. कोण कोण? पेंद्या, वडजा, वाकड्या, तनसुखा, मनसुखा, धनसुखा आणि बोबड्या. ही माझी गोपाळांची टीम आहे, त्यामुळे मला गवळिया म्हणतात. पहिल्या चरणातला भाव, म्हणून मला गवळिया म्हणतात. मी येणार पण एकटा येणार नाही. माझा स्वभाव असा आहे, मी खाईलच पण सगळ्यांना खाऊ घालील. हां, म्हणून तर
आतापर्यंत ही आले काम घेताना, तुम्ही अर्धे खा आम्ही अर्धे खा. नाही कळलं तुम्हाला? नाही कळलं तुम्हाला? प्रकल्प आणताना पाणी राखील तो तळ राखील तो पाणी चाखील असा जुना नियम आहे. त्यामुळे टीका निंदा करण्यात काही मजा अजिबात नाही. श्रोतेहो, परमात्मा गेला, वांग्याची भरीत खाल्लं, बाजरीच्या भाकरी खाल्ल्या, दही टाकलेले थालपीठ खाल्ले, करंजा खाल्ल्या, लाडवं खाल्ले, मोदक खाल्ले, कढी खाल्ली, आपल्या भागातला इंद्रायणी भात खाल्ला, त्याच्यावरची डाळ खाल्ली. मग काही गोपाळ म्हणले, कन्हैया गोडधोड खूप झाले, जरा तिखट पिठलं करा, बेसनही केलं, तांदळाच्या भाकरी केल्या, पोट तृप्त झालं. आजी देतो पोटभरी आणि पुरे म्हणाल तो नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आणि जाता जाता एक गवळण पाण्याला जाताना कन्हैयाने तिच्या नेरीला हात घातला, म्हणजे पदराला. आणि तो बोबड्या नावाच्या गोपाळानं आपल्या डोळ्यात स्कॅन करून ठेवला. पळत पळत गेला आणि यशोदेला म्हणाला, बघ तुला मी याची निगेटिव्ह कॉपी दाखवतो, माझ्याकडे फाईल सेव्ह आहे, ओपन करून दाखवतो, माझ्या डोळ्यात पहा. यशोदे कन्हैयाने गवळणीच्या पदराला हात घातला. यशोदेला राग आला, राजवाडा सोडला, पाटलाच्या वाड्यातून बाहेर आली, कन्हैयाला हात उगारला. याद राख, गावातल्या कोणत्याही पोरीकडं वाकड्या नजरेनं पाहायचं नाही आणि पदराला हात घालायचा नाही. ही कृष्ण नीतिशास्त्र होतं, हे रामशास्त्र होतं आणि महाराष्ट्रातलं शिवशास्त्र होतं. याच्या जाणीवा तुम्हाला असल्या पाहिजे. आणि ऑर्डर काढली, आता जाई वणा सेवे घेऊन गोधना, आता गावात राहायचं नाही. एवढीच गवळण म्हणा की आता वृंदावनात परमात्मा गायी सांभाळण्यासाठी निघालेला आहे. गाई चालल्या वना प्रती, 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 गाई चालल्या वना प्रती. सवे पिंध्या चाली सांगाती, सवे पिंध्या चाली सांगाती, गाई 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 चालल्या वना प्रती, गाई चालल्या वना प्रती, गाई चालल्या वना प्रती, गाई चालल्या वना प्रती. ऐका, शब्द आहेत संतांचे, स्वर आहे रघुनाथांचा आणि हल्ली गातात सोमनाथजी. लक्षात आलं? पूर्वी स्वर कोणाचा, संकल्पना कोणाची आणि रचना कोणाची हे आधी रेडिओला सांगत असायचे आणि मग त्याची रचना ऐकत असायचो. आमच्या काळात ती इरियल होतं, आपल्या वेळेला इरियल, त्याला कांडी असायची अशी, आणि असं गेलं की शेळ्या मागं गाई मागं ऐकते ना, खरंच करतोय राव, ऐकूच ना. आमच्याकडं तर परभणी औरंगाबाद स्टेशन एकाच काट्यावर लागायचं डायरेक्ट. एकाच काट्यावर 2 स्टेशन लागल्यावर 2 गाणी कशा ऐकायला मिळतात. हा प्रयोग आमच्या रघुनाथजीने एकदा फडावरचे भजनं कशा असतात करून दाखवलं, आठवतं मला. माझं डोकंच असं आहे की ते ऐकलं की सेवच करून ठेवतो मी. ती फाईल त्याच वेळेला मंडपात ओपन होती माझ्या हाताने, खोलीत नाही. वा, गायी चालल्या वना प्रती, प्रती म्हणजे कडे, वनाकडे. गायी घेतल्या, मग त्यात कोणती गाय होती? एक पितांबरी होती, ऐका, एक सुरभी होती, एक होती ज्ञानेश नंदिनी आणि एक होती पद्मगंधा. गायी बुवा सांगतात पण नावच सांगत नाहीत, एवढ्या गायी होत्या. ती पद्मगंधा गाय अशी होती, परमात्मा पिंपळाच्या झाडाखाली बसला आणि मांडीवर तळवा पाय घेतला की त्या देखण्या सुटसुटीत कोवळ्या पायाला, चरणकमलाला ती पद्मगंधा गाय यायची. तिला वासरू प्यायचं, तिने पृच्छावर करायची सीपूट आणि त्या गाईनं आपल्या जीवेनं परमात्म्याच्या कृष्णाच्या पायाला चाटायचं. ऐकताय ना? चाटायचं. आजही गोराख्यांच्यामध्ये एवढं प्रेम आहे की त्या मालकाने आवाज दिला की बैल येतो, त्या मालकाने आवाज दिला की गाय येते, त्या मालकाने आवाज दिला की ती म्हैस येते, त्या मालकाने आवाज दिल्यावर तिचा पुत्र मात्र येत नाही. म्हणजे त्याला वळण नाही. नाही कळलं तुम्हाला? असे अनेक पुत्र अनेक गावात आहेत की त्यांना वळण नाही, त्यांना आवाज दिला कळत नाही, निघाला. गावरान गायचं बघा, आंबा ती बरं वाटतं, ती जलशी कळतच नाही काय.
रबडी गावरान गाईच्या दुधाची बरी वाटती बासुंदी, तिची नाही. गावरान ती गावरानच यार, भारतातले भारतातलंच. आणि संकरित ते संकरितच लक्षात धरा तुम्ही. संकरित क्रॉसला किंमत आपल्याकडं नाही, आपल्याकडं ओरिजिनल कमी पिकू द्या पण ओरिजिनल. तुम्हाला एक भाव सांगतो, निसर्गरम्य जुना नैसर्गिक गुलाब त्याला फुलं कमी लागतात, पाकळ्या बारीक असतात, काटे जास्त असतात, पण सुगंध खूप असतो. आता पुढचं ऐका, गावरान गुलाबाबद्दल बोललो. आता संकरित कलमाचा गुलाब आहे, त्याला फुलं खूप आहेत, पाकळ्या मोठ्या आहेत, काटे कमी आहेत, पण टिकाऊ नाही. नाही कळलं तुम्हाला? वास नाही. तसं प्रत्येक क्षेत्रात जे संकरित आहेत ते टिकाऊ नाहीत हे लक्षात धरा. जे गावरान आहेत संस्कृतीजन्य जगणारे तेच खरे आहेत. ही भावना तुमच्या लक्षात असावी. नका त्रास घेऊ नका, निवांत वाजवा, आता काही वाजवू नका. असंच एका कीर्तनात मी म्हणालो निवांत वाजवा. एक जण कीर्तनातून घरी गेलं, रात्री झोपलं आणि टाळ्या वाजवायला लागली. बायको म्हणाली काय झालं, तुम्हाला सापडलं. हेही यांना कळलं नाही, त्याला मी काय करू. जास्ती ग्रामीणला कीर्तन करणं अत्यंत त्रासदायक. या लोकांना आपले गाणे कविता पोवाडा असला म्हणजे मजा वाटती आणि बुवानी गायलं म्हणजे बरं वाटतं. आपल्याला ते शक्य नाही. आणि उरलेल्या काळात मी तरी माझा बदल का करू. आता थोडक्यासाठी आपण याच्यात बदल केला नाही पण याच्यात तरी बदल का करावा. याचा अर्थ बुक्का लावावा लोकांनी असा त्याचा अर्थ नाही. इथे मी घेणार नाही पण अन्यत्र निरूप आल्यावर सोडणार नाही. विठ्ठल त्या गायी पळायला लागल्या, इकडे उड्या मार तिकडे उड्या मार, तिकडे उड्या मार. वासरं थांबत नाही एका ठिकाणी, टन टन उड्या मारतात. गोपाळांना सांगितलं गायींच्या ओळखे मारा. सगळ्या गायी गोळा केल्या, पण त्याच्यात एक गाय मोठी त्रासदायक, तिचं नाव मनेरी. त्या मनेरीला सांगितलं देवा तुमच्याशिवाय ओळती कुणी मारणार नाही, ओळून कुणी आणणार नाही, तिला परत आणणार नाही. कन्या म्हणाली माझ्याकडंच का, मन नावाची गाय जीवाला आवरत नाही, ती ओढाळे. आणि तिला आणलं, कदंबाच्या झाडाजवळ बसवलं आणि गोपाळांनी आता यमुनेच्या काठावरती रीती वाळवंटात डाव मांडला. गुरुजींच्या स्वरात त्या गवळणी ऐकून ऐकून माझं मन मंत्रमुग्ध झालेलं आहे. आहा, लगोरी आहे, चिंडूफळी आहे, अनेक प्रकारचे विविध खेळ भवरा गबाई भवरा. खेळ भवरा गबाई भवरा, खेळ भवरा गबाई भवरा, खेळ भवरा गबाई भवरा, खेळ भवरा गबाई भवरा. या राधिके सनवरा, या राधिके सनवरा नवरा. खेळ भवरा गबाई भवरा, खेळ भवरा गबाई भवरा. खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी. खेळताती नाना परी, खेळताती नाना परी. खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी, खेळ मांडीला लगोरी. अभकतू बकती बक बोरा निर्गुण खेळ मांडू, अभकतू बकती बक बोरा निर्गुण खेळ मांडू. अरे निर्गुण खेळ मांडू काना अरे काना रे कृष्ण. अरे खेळ विठी दाट परा, खेळ विठी दांडू, खेळ विठी दाट परा, खेळ विठी दांडू. सत्व विठी घेऊन याची हिरतरी
अबकतो बकती बस गोरा तिरगुन गीळ माडू अबकतो बकती बस गोरा तिरगुन गीळ माडू अरे तिरगुन के अरे खेळविटी नाडू गोरा खेळविटी नाडू खेळविटी नाडू गोरा खेळविटी नाडू खेळविटी नाडू खेळविटी नाडू नाडू नाडू. एकदा काय करा, या सगळ्या गायकासाठी टाळ्या वाजवायला. वा, छानच. वा वा वा. भिन्न भिन्न प्रकारचे खेळ झाले आणि गोपाळ म्हणाले, बाबा आता कंटाळा आलाय, जरा भुका लागल्यात, नाश्ते काही ताकदीचे झाले नाही आहेत, माणिक पैंजण खाल्लं, पोहे खाल्लेत, पण मुख्य प्रसाद राहिलेला आहे, मुख्य प्रसाद राहिलाय आणि तू जरा अडकून धरलं तर आमच्या पोटात भुका लागल्यात. 8 दिवसाची भूक आहे आणि आज मागण्याचा आणि तुम्ही देण्याचा दिवस आहे देवा, त्यामुळे आम्ही कष्ट केलेत. आता तुम्ही तुमच्या दुकानाचं सेटर बंद करू नका, आता मुक्त हाताने द्या द्या. हे जे आलेत गायक वादक चोपदार बाहेरचे लोक, त्यांना आता तुम्ही द्या. किती द्या? पुरे म्हणाल तोवरी. ते म्हणतील ना आता नको एवढं द्यायचं. हे तुम्ही पुरे म्हणायचं नाही, पुरे म्हणाल. माझी सूचना तुम्हाला आवडली का सगळ्यांना? आता यावर त्यांची मर्जी. पुन्हा जाताना माझ्याकडे येऊ नका, काही काम नाही. नाही आम्ही 7 दिवस, मग वा चांगली सेवा केली, मग त्यांना भेटा ना तुम्ही. असं श्रोते हो, हे कीर्तन उमापती महादेवाच्या चरणी समर्पित करतो. सगळ्या टाळकऱ्यांनी प्रमाण छान म्हटलेत, सगळ्यांनी गवळ्यांनी छान म्हटल्या. स्पीकरचा ध्वनी अतिशय उत्तम, पण काही वेळेला मर्यादा असते, त्या मर्यादा आपण पाळल्या पाहिजेत, थांबलं पाहिजे. विट्टी दांडू झाला, चेंडू फळी झाली, नानाविध खेळ झाले आणि गोपाळ म्हणाले आता भुका लागल्यात देवा. मग देवाने आड घातली, तुम्ही तुमच्या घरी जा आणि सिदोऱ्या आणा. गोपाळ त्याच्याच टीममध्ये तयार झाले होते. ते म्हणाले देवा गाठी पडता ठकाठका त्याचे वर्म जाणे तुका, आतापर्यंत आम्हाला राबवून घेतलं आणि प्रसंग आल्यावर म्हणतो घरी जा. तू जेव्हा कॅबिनेट नव्हता तेव्हा आम्ही तुझ्या गाडीत फिरून जय जयकार केला आणि तुला आता लाल दिवा मिळाला तर म्हणतो घरी जा. हे जमायचं नाही. आम्ही तुला उभं केलंय, पाडू शकतो, हे लक्षात धर. ही ताकद गोपाळांची. गोपाळाच्या वाक्याला परमात्मा घाबरला. सांगितलं हरकत नाही, आपण ॲडजस्टमेंट नावाचा प्रकार करू. आता ॲडजस्टमेंट सोपान जे नेमकं काय ते सांगतो तुम्हाला मी. काय ॲडजस्टमेंट? बऱ्याच लोकांना ॲडजस्टमेंट कळत नाही. एक पोरगं पाहिलं मी तरणं बांड कॉलेजचं. आता ते पॅन्टी फाटणं हे नवीन फॅशन निघाली म्हणे, कुठे पण चैन लावणं फॅशन निघाली म्हणे, शर्टाचा कुठेतरी खिसा फाटणं फॅशन निघाली म्हणे. त्या काही पॅन्टी तर मुद्दाम इथे फाटलेल्या असतात, त्याला खिसे असतात असे. एका गोपाळाने काय केलं, मुलांनी शर्ट पॅन्टीमध्ये इन केला. ऐकताय ना पूर्णपणे. त्याला मी विचारलं ही इन मला आवडली, शर्टाचा समोरील भाग तू पॅन्टीमध्ये घातलास, चांगलं झालं. दुसरा सापडला, त्याने शर्टाचा मागलचा भाग मागे रोवला. नाही कळलं तुम्हाला? पॅन्टीमध्ये घातला. त्याला मला हा काय प्रकार आहे? तो मला शर्टाचा भाग पुढे चांगला असल्यामुळे खाली घातला आणि ती मागं फाटल्यामुळे खाली सोडला, बाकी काय नाही. दृष्टांत कळला तुम्हाला? नाही कळलं तुम्हाला? शर्ट फाटल्यामुळे आत घातला आणि पॅन्ट मागे फाटल्यामुळे शर्ट खाली सोडला. ही ॲडजस्टमेंट जर कॉलेजच्या पोरांना करता येते तर परमार्थात तुम्ही आणि मी ॲडजस्टमेंट केलीच पाहिजे. ॲडजस्टमेंट इज ए बेस्ट पॉलिसी. त्याच्याशिवाय जीवन जगता येत नाही 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 नाही. सगळे गोपाळ एकत्र केले. खडकी सोडियेल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे, आज ओस अमरावती, काला पहा वयासी इति, आज काला हा कुणालाच नाही, स्वर्गीचे अमर इच्छिताती आणि मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, हा काला कुणाला आहे? माझं वाक्य नीट ऐका, ठासून ऐका. काल्याच्या कीर्तनाला कॅबिनेट मंत्री आला तरी दही हंडी त्याच्या हाताने फोडू नये, वारकऱ्याच्याच हाताने फोडावी. लक्षात घ्या. काला करीती संत जन सवे त्यांच्या नारायण, भानुदास गीती गात आणि प्रसाद देतो पंढरीनाथ. त्याला नमुन्याला उभं करावं, पण दही हंडी मात्र वारकऱ्यांच्याच हाताने फोडावी. हा नियम आहे. हे कीर्तन समाप्त करतो आणि कार्यक्रमाचा समारोप करतो. माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज माऊली बसले, कमलाकार बसले. शुकदेवानी भागवतात वर्णन केले. बिभ्रद वेणुम जठरपठयो हो, कमळ फुल विकसित व्हावं
आणि त्या स्त्रीकेशर पुकेशर असावा. तद्वत कमळ पाकळ्या चहू बाजूला तसे गोपाळ उभे केले आणि स्त्रीकेशर पुकेशरमध्ये असावा तसा परमात्मा मध्यभागी उभा राहिला. त्याच्या वामभागावर हाताच्या कवळू आहे. बर, सेला घातलेला आहे, मयूर पिच्छ आहे, हिऱ्या माणकांचा टोप आहे, पीत पितांबर आहे. बरं, एवढंच नाही, बासरी आपल्या शेल्याला रोवली आहे परमात्म्याने. आणि तो काल्याचा प्रसाद परमात्मा एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरी, सगळ्यांच्या मुखात परमात्मा भरवतो आहे. अशा प्रकारचा भाव ओतला. हा सप्ताह टिकावा, आनंदात राहावा. गुण्या गोविंदानी सगळ्यांनी एकामेकाच्या हातात हात द्यावा. मत भेद वाद विवाद पक्ष संघटन संप्रदाय पंथ भावकी बिरादारी वैर सप्ताहाच्या कालखंडात सगळं समर्पित करून भगवंताच्या चरणी आपण समर्पण करावं. आशुतोष महादेवाची सेवा करावी. भगवान दत्तात्रयाची कृपा आहे, उमापती महादेवाची कृपा आहे, गिरिजा मातेची कृपा आहे, वागेश्वर महादेवाची कृपा आहे. असं प्रफुल्लित टवटवीत देखणं आत्मकल्याण करणारे तीर्थक्षेत्र आहे. मला तुम्ही सांगा, 8 दिवस मी महाराष्ट्रातले कुठलेच कीर्तन न घेता इथे थांबतो, त्याचं कारण काय? काय स्वार्थ आहे माझा? बिदागी नाही, प्राप्ती नाही, शाल श्रीफळ नाही, ट्रॉफी नाही. मी का थांबतो? किंवा आमच्या भागात कोसल्याचा फेटा 4.5, 5, 15 हजाराचा भागतात त्याच्यासाठी? अजिबात नाही. मी का थांबतो? शिवतत्वाचं चुंबकीय भक्तीचा ओलावा या पवित्र मातीमध्ये आहे. त्याचं कारण माझ्या दृष्टीनं हे पर्सनल वैयक्तिक या प्रभागातलं प्रतित्रिंबक आहे. पर्वताच्या रांगात सुंदर शिवालय आहे. तुम्ही सगळेजण श्रद्धा ठेवा. परमात्मा तुमचं कोटी कल्याण करील. समन्वयाने राहा, आनंदात राहा, गुण्या गोविंदाने राहा. हा सप्त्यातला संदेश असतो. सप्ताह कशासाठी करायचा आहे? यारे यारे लहान याती भल त्या नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाची. आपला जात नको, वर्ण नको, भेद नको, लिंग नको, स्त्री नको, पुरुष नको, संघटन नको, काही नको. तुम्ही आम्ही खेळी मिळी गदागोळी आनंद सर्वांनी यावं. सागरात गेल्यावर तो असा म्हणतो का तुम्ही मुळशीचेच बाजूला चला? गंगेत गेल्यावर तो म्हणतो का मावळातलेच बाजूला चला? कृष्णेत गेल्यावर ते म्हणतात का मराठवाड्यातले बाजूला चला? प्रयागला कोटीनी लोक आले, कोटीनी, पण त्रिवेणी संगमातली नदी म्हणाली का तुम्ही कोण आहेत? मुळशीतले बाजूला व्हा. तुम्ही कोण आहेत? मावळातले बाजूला व्हा. नाही, सागर जसा सगळ्यांना सामावून घेतो तसं मन मोठं करून सगळ्यांनी या भक्तीच्या सागरात समर्पण करावं आणि एकामेकांच्या हातात हात देऊन आपला परमार्थ आणि सप्ताह असा अखंड टिकवावा. आमच्या तुमच्या श्वासाश्वास येतोपर्यंत ही भावना व्यक्त करतो आणि जय विठ्ठल करतो. विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय